मित्रांनो, अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे आणि आजपासून त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। यापूर्वी जर तुम्हाला योजनेचे पूर्ण हफ्ते मिळाले असतील, योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव असेल, म्हणजेच लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र असाल, तर लगेचच तुम्हाला एक काम करायचं आहे। तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला मेसेज तुम्हाला चेक करायचा आहे। तुमच्या फोनमध्ये असलेल्या गुगल पे किंवा फोन पे द्वारे तुमचं बॅलन्स चेक करा। जे तुमचं बँक बॅलन्स आहे त्यात वाढ झाली आहे की नाही हे एकदा चेक करा। कारण मित्रांनो, बहुतांश महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आजची ही अपडेट अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा। तुमच्या मनातील सगळं कन्फ्युजन ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय। जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती अगदी वेळेवर मिळवण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। मित्रांनो, नव्या अपडेटनुसार हे पुढे आले आहे की सरकार सर्वप्रथम 12 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे वर्ग करणार आहे। तर मित्रांनो, ह्या सर्व 12 बँकांची यादी आपण ह्या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। ह्या 12 बँकांमध्ये जर तुमची बँक येत असेल तर तुमच्याकरिता एक अतिशय आनंदाची बातमी आहे आणि लवकरच तुम्हाला डिसेंबर महिन्याचा म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता बँक खात्यात मिळणार आहे। सोबतच काही अशा बँका आहेत ज्या बँकांमध्ये सरकारला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करता येणार नाहीये। मित्रांनो, इतक्यात राज्यभरातील महिलांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालं होतं की त्यांना आता योजनेचे पैसे मिळणार की नाही। जर पुन्हा एकदा सरकारने फॉर्म चेकिंगची प्रोसेस सुरू केली तर त्या प्रोसेसद्वारे आपलं नाव वगळलं तर जाणार नाही ना, लाभार्थी यादीतून आपलं नाव बाद तर केलं जाणार नाही ना, अशी भीती महिलांच्या मनात होती। तसंच आता महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर त्यांनी या योजनेचे अनेक निकष बदलले आहेत आणि अनेक अशा अपडेट पुढे येत होत्या की ज्या महिलांनी या योजनेचा फॉर्म भरला आहे त्या फॉर्मची पुन्हा एकदा कडक तपासणी होणार आहे आणि ज्या महिला काही ठराविक क्रायटेरिया तसेच नव्या नियमांमध्ये बसणार नाही त्या सर्व महिलांना लगेचच ह्या योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे। ह्या अशा परिस्थितीमुळे, ह्या सर्व अपडेट्समुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये एक कमालीचं टेन्शनचं वातावरण निर्माण झालं होतं। पण मित्रांनो, ह्या सगळ्या शंकांवर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले, त्यावर त्यांनी जी उत्तरे दिली ती लाडक्या बहीण योजनेच्या सगळ्या महिलांकरिता अतिशय महत्त्वाची आहेत, ज्यावरून येणाऱ्या काळात योजनेमध्ये काय बदल होणार आणि कोणत्या महिलांचे नाव ह्या योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळले जाणार याबाबत एक प्रकारची क्लॅरिटी आलेली आहे। तसंच मित्रांनो, जर तुमचं पोस्टाच्या बँकेमध्ये खाते असेल तर तुमच्याकरिता एक अत्यंत महत्त्वाची अपडेट पुढे आलेली आहे, तेव्हा ह्या व्हिडिओचा एकही क्षण मिस करू नका। मित्रांनो, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे की जे नियम लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर लावण्यात आले होते तेच नियम कंटिन्यू राहणार आहे, त्यात काहीच बदल होणार नाहीये। हमीपत्रामध्ये ज्या गोष्टींची नोंद करण्यात आली होती त्याच गोष्टी जशाच्या तशा राहणार आहेत। यावरून एक गोष्ट नक्की होते की जी महिला योजना सुरू झाली तेव्हा पात्र होती तीच महिला आता सुद्धा पात्र असणार आहे। हमीपत्रामध्ये ज्या महत्त्वाच्या अटी देण्यात आल्या होत्या त्या अटींची पूर्तता जर महिला करत असेल तर नक्कीच तिला लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते मिळणार यात शंका नाही। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या पाठोपाठ सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या योजनेबाबत भाष्य केले आहे। अजित पवारांनी महिलांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे। अजित पवारांनी स्पष्ट केलं की लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल केलेले नाहीत, योजनेच्या स्वरूपामध्ये कुठलेही बदल होणार नाहीत असे देखील अजित पवार यांनी सांगितले। मित्रांनो, खरं तर महायुतीच्या अभूतपूर्व विजयात लाडकी बहीण योजनेचा महत्त्वाचा वाटा आहे। योजनेअंतर्गत विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील 2,40,00,000 महिलांच्या बँक खात्यामध्ये 5 महिन्यांची रक्कम सरकारने जमा केली। एकूण 7,500 रुपये आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आले आहेत। महायुती सरकारने राज्यभरातील बहिणींना जे खुश केले त्याचा परिणाम असा घडून आला की निवडणुकीत राज्यातील महिलांची मतांची टक्केवारी वाढली आणि महायुती सरकारच्या बाजूने जोरदार मतदान झाले। मात्र जर महायुतीची सत्ता पुन्हा आली तर ही योजना बंद केली जाईल असा प्रचार महाविकास आघाडीच्या नेत्यांद्वारे निवडणुकीत करण्यात आला। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ह्या योजनेबद्दल, ह्या योजनेच्या भविष्याबद्दल जी वक्तव्ये केली ती ऐकून राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या मनामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते। मात्र आता उदय सामंत आणि अजित पवार यांनी जे काही भाष्य केले आहे त्यावरून राज्यभरातील महिलांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक सहाय्य देणे ह्या प्रमुख हेतूने सुरू करण्यात आलेली योजना आहे, ज्यात 18 ते 60 वर्षे वयोगटातील महिला ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात।
मात्र त्यासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे। तसेच इतर महत्त्वाचे निकष म्हणजे कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता नसावा। तसेच महिलेच्या कुटुंबाकडे एकूण जमीन ही 5 एकरांपेक्षा कमी असावी। तसेच महिलेच्या नावावर किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावावर 4 व्हीलर असू नये आणि 4 चाकी वाहन ह्या क्रायटेरियामधून ट्रॅक्टर वगळण्यात आलेला आहे। मित्रांनो, काही विश्वसनीय नेत्यांनी अशी माहिती दिली आहे की आगामी काळामध्ये एका कुटुंबातील केवळ 2 महिलांनाच ह्या योजनेचा लाभ घेता येईल। राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शिस्त लावण्याच्या धोरणाअंतर्गत ह्या योजनेत काही महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत। तसेच 1,500चा हप्ता जो 2100 रुपये करण्यात आला आहे त्या रकमेत सुद्धा लगेच वाढ होण्याची शक्यता कमी आहे। मित्रांनो, पुढे आलेल्या नव्या अपडेटनुसार ह्या 12 बँका आहेत ज्यामध्ये तुमचे जर खाते असेल तर लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यात येणार आहे आणि पुढील हप्ता मिळवताना तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाहीये। मित्रांनो, या यादीतील पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। ह्याशिवाय दुसरी महत्त्वाची बँक म्हणजे पोस्ट पेमेंट्स बँक, पोस्टाची बँक। मित्रांनो, SBI आणि पोस्ट पेमेंट्स बँक ह्या 2 बँकांपैकी एका बँकेमध्ये जर तुमचे बँक अकाउंट असेल तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही। तुमचे पैसे अगदी वेळेत तुम्हाला मिळणार आहेत। ह्या 2 महत्त्वाच्या बँकांनंतर इतर बँका आहेत बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, युको बँक। तर मित्रांनो, ह्या 12 बँकांची जी यादी मी तुम्हाला वाचून दाखवली ह्या सर्व राष्ट्रीयकृत म्हणजेच नॅशनलाइज्ड बँका आहेत। RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ह्या भारत सरकारच्या मध्यवर्ती बँकेने ह्या सर्व बँकांना राष्ट्रीयकृत बँकांचा दर्जा दिलेला आहे। मित्रांनो, ह्या राष्ट्रीयकृत बँकांखेरीज काही प्रायव्हेट बँका आहेत ज्यात HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक, IDBI बँक, येस बँक। मित्रांनो, ह्या देखील काही प्रायव्हेट बँका आहेत। ह्या ठराविक बँकांमध्ये सुद्धा जर तुमचं खातं असेल तर देखील तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही। ह्या ठराविक 12 राष्ट्रीयकृत बँका आणि नंतर मी सांगितलेल्या प्रायव्हेट बँका ह्या अशा काही ठराविक बँका आहेत ज्यात तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला पैसे वेळेत मिळणार आहेत। या बँकांपैकी एका बँकेमध्ये जर तुमचे अकाउंट असेल तर कमेंट सेक्शनद्वारे मला नक्की कळवा। मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की ज्या बँकांना किंवा ज्या बँकांच्या ब्रांचेसला स्वतःचा IFSC कोड नाही ती मग कुठलीही बँक असो त्या बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता जमा होऊ शकणार नाही। मित्रांनो, अशा अनेक बँका आहेत ज्यांना स्वतःचा IFSC कोड नाही। तुमचं देखील एखाद्या अशाच बँकेमध्ये अकाउंट तर नाही ना, ह्याची शहानिशा करून घ्या, कारण सरकार अशा बँक खात्यांमध्ये पैसे पाठवू शकत नाही। मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत जर योजनेचा एक जरी हप्ता तुम्हाला मिळाला असेल तरी देखील तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही। उर्वरित पैसे देखील लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। मात्र त्या महिलांनी काळजी करायला हवी ज्यांनी ह्या योजनेचा फॉर्म भरला आहे, त्यांचा फॉर्म ॲक्सेप्ट देखील झाला आहे, मात्र अजूनही योजनेचा एकही रुपया, एकही हप्ता त्यांना मिळालेला नाहीये। अशा महिलांना पुढे देखील हप्ता मिळणार की नाही, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार की नाही याबाबत देखील काहीच खात्री नाही। मित्रांनो, आय होप हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा वाटला असणार। तुमच्या मनातील सगळं कन्फ्युजन व्हिडिओच्या माध्यमातून दूर झालं असणार। तेव्हा या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।